मित्रहो नमस्कार. आपण या पाठीमागील काही लेक्चरमध्ये युनिट क्रमांक जो 2 आहे तो 2 कव्हर केलेला आहे. मित्रहो, आज आपण या लेक्चरपासून युनिट क्रमांक 3 ला सुरुवात करत आहोत आणि या युनिट क्रमांक 3 मधील पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे ग्रामीण पतपुरवठा रचनेमधील ग्रामीण पतपुरवठा चळवळीला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक कमिटी स्थापन केली होती आणि ग्रामीण पतपुरवठ्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ग्रामीण पतपुरवठा परीक्षण समिती ही नेमली होती आणि या समितीचे अध्यक्ष होते एम खुसरो. म्हणूनच मित्रहो, आज या आजच्या लेक्चरला आपल्या एम खुसरो कमिटी या समितीविषयी सविस्तरपणे आपण चर्चा करणार आहोत. Friends, in the previous few lecture we have in detail discussion about the unit number 2. Friends, now the present lecture we have going to discuss about the A.M. Khusro committee. Friends, the Khusro committee was appointed the Agricultural Credit Review Committee appointed by the RBI in the chairmanship under the A.M. Khusro. So friends, in the present lecture we have in detail discussion about the A.M. Khusro committee. मित्रहो, आजचं जे आपलं हे लेक्चर आहे ते एकूण 4 प्रमुख विभागामध्ये आपण विभागलेला आहे. त्यामध्ये पहिला जो भाग आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन अँड हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ एम खुसरो कमिटी. म्हणजेच प्रास्ताविक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी ही कमिटी स्थापन करण्यामागे काय गरज होती, याची काय या पाठीमागची काय पार्श्वभूमी होती यावर आपण सविस्तर भाष्य करणार आहोत. दुसरा महत्त्वाचा जो पॉइंट्स आहे तो म्हणजे अपॉइंटमेंट ऑफ एम खुसरो समिती. मित्रांनो, या खुसरो समितीची जी अपॉइंटमेंट आहे, नेमणूक आहे, ती कशा संदर्भात केली होती आणि खुसरो समितीचं काय काम, प्रमुख काय काम होतं आणि कशा संदर्भात ही समिती शासनाच्या वतीने, रिझर्व्ह बँकेच्या वतीने स्थापन केली होती, या विषयी आपण यामध्ये सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तिसऱ्या भागामध्ये मित्रांनो, आपण या एम खुसरो समितीनं काही रिकमेंडेशन केलेले आहेत, त्या रिकमेंडेशनचा आपण सविस्तरपणे आढावा या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण तिसऱ्या पॉइंट्स मध्ये आपण घेणार आहोत. द इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ दिस लेक्चर इज द रिकमेंडेशन ऑफ एम खुसरो कमिटी. And fourth and important points in the lecture is the conclusion and summary of the lecture. मित्रहो, या प्रमुख 4 मुद्द्यांच्या आधारे आपण आजचं हे लेक्चर सविस्तरपणे पाहणार आहोत. फ्रेंड्स, this lecture is basically divided into 4 parts. First is the introduction and historical background of A.M. Khusro Committee. Second is the appointment of A.M. Khusro Committee. Third is the recommendation of A.M. Khusro Committee. And fourth and important point is the conclusion and summary of the lectures. मित्र हो, या पॉइंटच्या आधारे आपण
प्रास्ताविक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी AM खुसरो समितीची जी आहे ती पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे 19व्या शतकाच्या सुरुवातीला भारतातील सहकारी पतपुरवठा चळवळीचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच गेल्या 100 वर्षाहून अधिक काळ अस्तित्वात असलेल्या भारतीय सहकारी पतपुरवठा चळवळीचा जन्म समाजातील दुर्बल घटकातून आपल्या आर्थिक उन्नती करण्याच्या प्रयत्नाने एकत्र झाल्याचे म्हटलं तर आपल्याला वावगं ठरणार नाही. मित्रांनो, ब्रिटनमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीचे लोण 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये येऊन पोचले आणि त्याचा परिणाम हा कुटीर उद्योगांच्या ऱ्हासावर होऊ लागला. म्हणूनच मित्रांनो, शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांचे प्रमाण हे वाढत गेले. त्यामुळेच ग्रामीण जनतेमध्ये कर्जबाजारीपणा वाढला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या म्हणजेच शेतकरी वर्गाकडील जमिनी या सावकारांच्याकडे गेल्याने या शेतकऱ्यांना त्याच शेतीवर शेतमजूर म्हणून काम करावे लागले. त्याचबरोबर वरचेवर पडणारे दुष्काळ अशा अनेक संकटांनी शेतकरी त्रासला होता. मित्रांनो, थोडक्यात असं म्हणता येईल की कृषीप्रधान भारत देश हा सावकारांच्या विळख्यात अडकलेला आपल्याला दिसून येत होता. भारतीय शेती व्यवसाय दिवसेंदिवस घसरत चालला होता आणि शेतकऱ्यांच्या पदरी दारिद्र्य पडत होते आणि त्यामुळेच दारिद्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. तर या अनेक संकटांच्या वरती काय उपाय करावा यावर शासन विचार करत होते. म्हणूनच यावर उपाय शोधणं सुद्धा आवश्यक होतं. त्यासाठी भारतीय शेतीवरील आणि ग्रामीण भागाला अर्थपुरवठा करण्यासाठी सावकारांचे प्रमाण हळूहळू कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या मार्फत प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र त्या काळात त्याला काही फारसं यश आलेलं दिसून येत नाही. परंतु म्हणून सरकारने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या शेतीविषयक गरजा भागवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मित्रांनो 1879 मध्ये एक बँक स्थापन केली आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. परंतु ते फार काळ काही टिकलेलं दिसून येत नाही. मग मित्रांनो काय तर अशा या परिस्थितीमध्ये शेतकरी भरडला जाऊ लागला होता आणि त्यामध्येच मग 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वतंत्र भारताचे पहिले सरकार या देशामध्ये स्थापन झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या सहकारी पतपुरवठा चळवळीला चालना मिळण्यासाठी जे प्रोत्साहन होतं ते मिळू लागलेलं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाच्या आर्थिक विकासासाठी सहकारी चळवळीची मदत ही नक्कीच होणार होती आणि त्यावरच सरकारचे पुढचे धोरण ठरणार होते. मित्रांनो, या अनुषंगानं देशामध्ये आपल्या सहकारी पतपुरवठा चळवळीचा विकास हळूहळू होत होता आणि या सहकारी चळवळीचे क्षेत्र देशामध्ये मोठ्या प्रमाणात विकसित होत गेलं. उत्तर प्रदेश असेल, मद्रास असेल, मुंबई असेल, म्हैसूर असेल या राज्यातून बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या स्थापना होत गेल्या आणि त्या अनुषंगानं या ग्रामीण पतपुरवठा चळवळीला चालना मिळू लागली. मित्रांनो, पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेने 1951 मध्ये एडी गोरवाला समिती स्थापन केली होती आणि या समितीच्या माध्यमातून सहकारी क्षेत्राच्या विकासाची पाहणी केली आणि या क्षेत्राच्या विकासावर हळूहळू भर देणं हे सहकारी चळवळीच्या प्रोत्साहनासाठी किंवा विकासासाठी हे अत्यंत गरजेचं आहे असं या समितीनं शासनाला सुचवलं. याच अनुषंगाने मित्रांनो पुढे हळूहळू सहकारी चळवळीचा विकास होत गेला आणि साधारणपणे जी
सहकारी पतपुरवठा चळवळीच्या विकासामधील महत्त्वाचा जो टप्पा होता तो टप्पा आलेला होता आणि या सहकारी पतपुरवठा ज्या संस्था आहेत यांच्या ग्रामीण पतपुरवठाचे जे परीक्षण आहे ते परीक्षण सुद्धा करणं आवश्यक होतं आणि या परीक्षणासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एक समिती स्थापन केली आणि या समितीचं नाव होतं AM खुसरो समिती. मित्रांनो, साधारणपणे AM खुसरो समिती जी आहे ही समिती ग्रामीण भागातील जो पतपुरवठा केला आहे त्या पतपुरवठ्याच्या जो पतपुरवठा आहे तो योग्य कारणासाठी वापरला जातो आहे की काय नाही, त्यानंतर आणखी काय ग्रामीण भागातील सहकारी चळवळीच्या पतपुरवठ्याला काही आवश्यकता आहे का यावर सविस्तरपणे भाष्य करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी ही समिती स्थापन केली आणि या समितीचे अध्यक्ष AM खुसरो यांना करण्यात आलं. मित्रांनो, सहकारी क्षेत्राच्या भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान आपल्याला माहिती आहे अतिशय मोठ्या प्रमाणात महत्त्वाचं आहे, अमूल्य आहे. देशाचा जर सामाजिक आर्थिक विकास करायचा असेल तर सहकाराशिवाय पर्याय नाही हे आपल्याला माहीत आहे. मित्रांनो, साधारणपणे 7व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये म्हणजेच 1989 साली AM खुसरो समितीची स्थापना करण्यात आली. मित्रांनो बघा, या ऐतिहासिक पार्श्वभूमीनंतर आणि प्रस्तावनेनंतर आता आपण ग्रामीण पतपुरवठा परीक्षण समिती जी आहे म्हणजेच अपॉइंटमेंट ऑफ AM खुसरो कमिटी आहे या अपॉइंटमेंट बद्दल आपण आता सविस्तरपणे भाष्य करणार आहोत. मित्रांनो, रिझर्व्ह बँक जी आहे भारताची, या रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारच्या विनंतीवरून भारतातील संपूर्ण पतपुरवठा रचनेमधील मोठ्या प्रमाणात बदल करण्याचं ठरवलं आणि या बदलासाठी मित्रांनो प्राध्यापक AM खुसरो यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि या समितीचं जी समिती होती त्या समितीचं नाव म्हणजेच ॲग्रिकल्चरल क्रेडिट रिव्ह्यू कमिटी, ग्रामीण पतपुरवठा परीक्षण समिती असं मराठीमध्ये याला म्हटलं जातं. आणि मित्रांनो, या समितीची जी स्थापना आहे ती स्थापना ऑगस्ट 1989 मध्ये शासनाने रिझर्व्ह बँकेच्या मार्फत केलेले दिसून येते. रिझर्व्ह बँकेने या समितीची स्थापना करून AM खुसरो समितीने आपला अहवाल जो शासनाला आहे तो शासनाला 1989 मध्ये शासनाला आपल्याला जमा केल्याचं दिसून येतं. तर मित्रांनो, यामध्ये प्रामुख्याने MCQ किंवा परीक्षेच्या माध्यमातून, ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षेच्या माध्यमातून 2 महत्त्वाचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये पहिला आहे AM खुसरो समितीची स्थापना टिंबटिंब या वर्षी करण्यात आली. तर मित्रांनो, AM खुसरो समितीची स्थापना आहे ती 1986 मध्ये करण्यात आली आणि या समितीने आपला अहवाल जो आहे तो 1989 मध्ये शासनाला रिझर्व्ह बँकेला आपला अहवाल सादर केला. हे 2 महत्त्वाचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सहकारी चळवळीचा विकास प्रामुख्याने निकोपाने व्हावायचा असेल तर सहकारी क्षेत्राच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच त्यामधील आपल्याला दोष दिसून येतील आणि या दोषातून त्या दोषावर दिसून येणाऱ्या समस्यांवर काही उपाययोजना
उपाययोजना करणं सहज शक्य आहे आणि त्याच उपाययोजना करण्यासाठी शासनाने एम खुसरो यांच्या अध्यक्षतेखाली 1986 मध्ये या समितीची स्थापना केलेली होती आणि या समितीने आपला अहवाल जो आहे तो 1989 मध्ये शासनाला सादर केला. फ्रेंड्स, the A.M. Khushro committee was the very important role play in the rural credit system, agricultural rural credit system. Friends, in the past we all about know us the cooperative movements in India was started 19th centuries, and after independence the movement and progress of cooperative agricultural credit system is the very fastly growing up. So in this background, friends, the agricultural finance was the very important issue of the Indian economy. So Indian farmers needs funds for short-term periods of less than 15 months for the purpose of cultivations or the meeting of domestic expenses. For example, to purchase the seeds, fertilizers, fooders, and cattle, etc. So the farmers requires finance for the medium-term loans ranging from the 15 months to 5 years for making an improvement of land and buying cattle and agricultural equipments for the permanent improvements on land or to pay up old debts. They take long-term loans that of the loan for the repaid after 5 years or more than that years. So friends, in this various background, the establishment of A.M. Khushro committee was the government of India suggested to the RBI to study and recommended the measures relating to improving a rural finance system on sound lines. So in this background, in August 1989, Reserve Bank of India appointed the Agricultural Credit Review Committee under the chairmanship of A.M. Khushro. This Khushro Committee was advised to go into entire rural credit in India. So friends, the Khushro Committee did an in-depth independent review of the major problems and issues relating to the rural financial system and to suggest the major recommendation for the purpose of progress to agricultural credit system. Friends, now we are going to discuss the important concept
of this lecture, the important point is the recommendation of A.M. Khushro Samiti. Friends, in this lecture we will see the only points of the recommendation of A.M. Khushro Committee, and then in the next lecture we have in detail discussion about this point. So friends, the first important points about the recommendation is the weakness of rural development banks. मित्रांनो, ग्रामीण विकासातील कमकुवतपणा हा एक समितीने सुचवलेल्या ज्या सुधारणा आहेत त्यामधील एक महत्त्वाचा भाग म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. समितीने ज्या शिफारसी सुचवलेल्या आहेत या शिफारसी आपण या लेक्चरच्या माध्यमातून थोडक्यात पाहणार आहोत आणि यानंतरच्या पुढच्या लेक्चरला आपण यावर सविस्तरपणे भाष्य करणार आहोत. मित्रांनो, दुसरे महत्त्वाचा जो पॉइंट्स आहे तो म्हणजे ॲग्रिकल्चरल क्रेडिट इंटरेस्ट रेट, म्हणजे कृषी पतपुरवठा व्याजदर. तिसरा महत्त्वाचा पॉइंट होता तो म्हणजे अखिल भारतीय सहकारी बँकेची स्थापना, टू इस्टॅब्लिशमेंट ऑफ नॅशनल कोऑपरेटिव्ह बँक्स. The fourth important points and recommendation is the reducing overdues. This is the very important recommendation of the A.M. Khushro Committee, the reducing overdues. म्हणजेच थकबाकीचे प्रमाण कमी करणे ही एक महत्त्वाची शिफारस या A.M. Khushro समितीने आपल्याला सुचवलेली दिसून येते. मित्रांनो, यानंतरची जी महत्त्वाची शिफारस होती ती म्हणजे इस्टॅब्लिशमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कोऑपरेशन, म्हणजेच मूलभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापना करणं अत्यंत गरजेचं आहे. हे या A.M. Khushro समितीच्या माध्यमातून सुचवण्यात आलेले होतं, ही शिफारस करण्यात आलेली होती. द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स इज दी क्रॉप इन्शुरन्स स्कीम. पीक विमा योजना ही अंमलात आणणं अत्यंत गरजेचं आहे. हे A.M. Khushro समितीनं त्या काळी 1989 मध्ये आपला जो रिपोर्ट शासनाला सादर केला होता त्या रिपोर्टमध्ये या पीक विमा स्कीम बद्दल माहिती सांगितलेली होती. तिची गरज काय आहे याबद्दल सविस्तरपणे मार्गदर्शन केले होतं. म्हणूनच मित्रांनो, आज आपल्याला आपल्या संपूर्ण देशामध्ये गोरगरीब जनतेला या पीक विमा योजनेचा लाभ होत असताना आपल्याला दिसून येतं. म्हणजेच आजची जी ही पीक विमा योजना आहे या पीक विमा योजनेची शिफारस A.M. Khushro यांनी 1989च्या रिपोर्टमध्ये केलेली आपल्याला दिसून येते. द नेक्स्ट रिकमेंडेशन इज दी ऑप्टिमम बँकिंग फॅसिलिटीज फॉर रुरल डेव्हलपमेंट. मित्रांनो, ग्रामीण विकासासाठी बँकिंगची जी सुविधा आहे ती बँकिंगची सुविधेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणं हे या बँकेचं महत्त्वाचं काम आहे, असं ही शिफारस A.M. Khushro समितीने आपल्या अहवालामध्ये केली होती. द नेक्स्ट इम्पॉर्टंट रिकमेंडेशन इज रिकव्हरी ऑफ लोन. कर्जाची वसुली करणं हे अत्यंत गरजेचं आहे अशी शिफारस या A.M. Khushro आपल्या रिपोर्टमध्ये केलेली दिसून येते. फ्रेंड्स, this point is covered as the conclusion and summary of the today's lecture. मित्रांनो, आजच्या या लेक्चर बद्दल आपण थोडक्यात सारांश स्वरूपात आज आपण या स्लाइडच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण A.M. Khushro कमिटी याबद्दल सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. मित्रांनो, या ग्रामीण पतपुरवठा परीक्षणाच्या संदर्भात एक रिझर्व्ह बँकेने समिती स्थापन केली होती आणि या समितीचं नाव होतं ग्रामीण पतपुरवठा परीक्षण समिती. आणि या समितीचे प्रमुख म्हणजे चेअरमन हे A.M. Khushro होते आणि A.M. Khushro यांच्या अध्यक्षतेखाली
ही समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि या समितीच्या माध्यमातून कृषी पतपुरवठा रचनेला चालना देण्यासाठी, त्यामधल्या समस्या दूर करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना सुचवण्यात आलेल्या होत्या. या उपाययोजनांची चर्चा आपण पॉईंटच्या माध्यमातून केलेली आहे आणि या पॉईंटचं सविस्तर विश्लेषण आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि ही समिती मित्रांनो 1986 मध्ये रिझर्व्ह बँकेने अपॉइंटेड केली होती आणि या समितीने आपला अहवाल जो आहे तो रिझर्व्ह बँकेकडे 1989 मध्ये सादर केला. मित्रांनो, त्यामध्ये प्रामुख्याने ज्या शिफारसी केल्या होत्या त्या म्हणजे ग्रामीण विकासाचा कमकुवतपणा, कृषी पतपुरवठा व्याजदर, अखिल भारतीय सहकारी बँका, मूलभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापना, पीक विमा, थकबाकीची वसुली, बँकांचे वाजवीकरण करणे, अशा प्रकारच्या शिफारशी या AM खुसरो समितीमध्ये करण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने जो शिफारशी होत्या त्या म्हणजे ऑन द फ्युचर्स ऑफ रिजनल रूरल बँक्स, लेंडिंग रेट्स ऑफ इंटरेस्ट फॉर ॲग्रिकल्चर सेक्टर, नॅशनल कोऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन्स, and other very important recommendation is the recovery of loans, and other some recommendation are giving is the AM Khushro committee in his report to submitted RBI, Reserve Bank of India, in 1989. So in this background we will stop here. मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण इथेच थांबतोय आणि पुढच्या लेक्चरला आपण या AM खुसरो समितीच्या ज्या काही शिफारशी आहेत या शिफारशीचा सविस्तरपणे आढावा आपण पॉईंटच्या माध्यमातून पॉईंट टू पॉईंटपणे घेणार आहोत. मित्रांनो, आजच्या या लेक्चरबद्दल आपल्या कोणाच्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील, काही क्युरीज असतील तर त्या तुम्ही मला विचारू शकता. त्या प्रश्नांचे उत्तर मी देण्याचा 100% प्रयत्न करेन. So friends, if you any doubt about the present and today's lecture, so please ask freely. If you don't mind any hesitation about the asking questions, so please ask the questions. So I will definitely try to solve your queries, your doubts, your questions. So friends, today we will stop here. So thank you very much. धन्यवाद.